हिंदू धर्मामध्ये अनेक पवित्र व्रते आणि उपवास साजरे केले जातात. त्यामध्ये एकादशीचं विशेष स्थान आहे. पण त्यामधूनही इंदिरा एकादशी ही एकादशी वेगळी आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते. का? कारण ही एकादशी केवळ आपल्या पूर्वजांच्या मोक्षासाठी नाही तर आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी केली जाते. इंदिरा एकादशी म्हणजे काय? इंदिरा एकादशी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात येते. ही एकादशी पितृपक्षामध्ये येते, ज्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करतो. अशी मान्यता आहे की या दिवशी उपवास आणि व्रत केल्यास आपल्या पितरांना नरकातून मुक्ती मिळते आणि त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. पद्मपुराणातही इंदिरा एकादशीचं विस्तृत वर्णन आले आहे. भगवान श्रीकृष्णाने याचे महत्त्व युधिष्ठिराला सांगितले होते. तर हे व्रत कसे करायचे? इंदिरा एकादशीचे व्रत अत्यंत शुद्ध आणि श्रद्धेने केले जाते. व्रताचे नियम पुढील प्रमाणे: दशमीच्या रात्री सात्विक आहार घेऊन मनाला शांत करावं. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. शक्य असल्यास गंगा स्नान करा. संपूर्ण दिवस उपवास करावा. काही जण फळाहार घेतात तर काही जण पूर्ण निर्जल उपवास करतात. विष्णू भगवानाची पूजा करावी. विष्णू सहस्रनामाचा जप करावा. संध्याकाळी दीप्ती घेऊन आरती करावी. दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडताना ब्राह्मणांना अन्नदान करणे अत्यंत पुण्यकारी मानले जाते. तर ह्या एकादशीचे आपल्या पूर्वजांसाठी महत्त्व काय आहे? ह्या व्रताचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे व्रत आपण आपल्या पूर्वजांच्या मोक्षासाठी करतो. अशी श्रद्धा आहे की या दिवशी केलेल्या पुण्यकर्मामुळे आपल्या पितरांना नरक यातना भोगाव्या लागत नाहीत, त्यांना वैकुंठ प्राप्त होते. या दिवशी आपल्याला पिंडदान, तर्पण आणि ब्राह्मण भोजन हे करणे अत्यंत शुभ मानले जाते. ह्या एकादशीविषयी एक पौराणिक कथा आहे, ही मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. पद्मपुराणात एक कथा आहे. महिष्मती नगरीचा राजा इंद्रसेन जो परम भक्त होता. एकदा नारद मुनी त्याला भेटले आणि सांगितले की त्याचे वडील नरकात आहेत. त्यांनी इंदिरा एकादशीचं व्रत करून त्यांच्या वडिलांसाठी प्रार्थना करण्यास सांगितले. राजा इंद्रसेनने हे व्रत संपूर्ण श्रद्धेने पाळले आणि त्याचे वडील मोक्ष पावले. त्याच्या भक्तीमुळे त्यांनाही वैकुंठ प्राप्त झाले. आजच्या आपल्या या धावपळीच्या युगात आपण अनेक गोष्टी विसरत चाललो आहोत. त्यात आपले पूर्वजही आहेत. इंदिरा एकादशी आपल्याला आठवण करून देते की आपल्या जीवनातील यशाचे बीज आपल्याच पिढ्यांनी रोवले आहे. या दिवशी त्यांच्यासाठी एक उपवास, एक प्रार्थना आणि थोडं श्राद्ध हे त्यांना आपली आठवण करून देण्याचा एक सुंदर मार्ग आहे. इंदिरा एकादशी म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नव्हे, तर ती आपल्या पितृभक्तीची, श्रद्धेची आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. या दिवशी इंदिरा एकादशीला आपण सर्वजण आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आणि आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली देण्यासाठी जय श्रीकृष्ण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.